शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। आमनापूर पुलाजवळ केबल चोरट्यांचा धुमाकूळ, अनेक शेत पंपांच्या केबल कापल्या, परिसरात मासेमारी बंदीची शेतकऱ्यांची मागणी। जून महिना संपत आला तरी दमदार मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। शेतीसाठी पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली असून कोयना धरणातील पाणीसाठाही कमालीचा खालावला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी घटल्याने आणि ऐन गरजेच्या वेळी वीज मंडळाकडून उपसाबंदी धास्ती वाढवल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे। सध्या खरीप हंगामातील पेरणी व टोकणीची कामे हे पावसाअभावी रखडली असून ऊस व आगाप सोयाबीन, भुईमूग, भात पिकांना पाणी देण्याची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली आहे। अशा या अत्यंत अडचणीच्या आणि संकट समयी आता केबल चोरट्यांनी पलूस तालुक्यातील आमनापूर येथे कृष्णा नदी काठावर आपला मोर्चा वळवून धुमाकूळ घातला आहे। शुक्रवारी सकाळी एकाच वेळी नदीकाठच्या तब्बल 8हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस केबल्स अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या धाडसी चोरीमध्ये आमनापूर, अंकलखोप, पूल परिसरातील शेतकरी तानाजी धनवडे, तुकाराम धनवडे, नंदकुमार अनुगडे, राजेंद्र गोरड, अभयकुमार कोरे, माधव राडे, ज्ञानदेव गोरड, नारायण मतकरी, सचिन राजमाने, संजय राडे, राजेंद्र पवार, विलास जाधव सर्व राहणार आमनापूर या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। भर उन्हात पिके जळू लागली असताना आणि हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी शेतकरी संघर्ष करत असताना महागड्या 3 फेज फिनोलेक्स केबल्स चोरीला गेल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत बुडाला आहे। या सामूहिक चोरीच्या प्रकारानंतर संतप्त व हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आहे। या भागात 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा अशी घटना घडली असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पलूस पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी आर्त हाक आणि ठोस कारवाईची अपेक्षा पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच हे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी या आमनापूर पुलाच्या परिसरात परगावातील लोकांना फेकणीने मासेमारी करण्यास मज्जाव करावा अशी मागणी पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांना करण्यात येत आहे। माझी कृष्णाकाठी पुलाजवळ मोटर आहे। या गेल्या 15 दिवसात कमीत कमी 3 ते 4 वेळा 9 ते 10 शेतकऱ्यांच्या केबला नदीसनं चोरीला गेलेल्या आहेत। तरी प्रशासनानं याची नोंद घ्यावी व या चोरांचा जो सुळसुळाट आहे, मोटरी जातात, वारंवार केबली जातात, शेतकऱ्याला हा न परवडणारा खर्च आहे। तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी व पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी। सध्या पाऊस तर नाहीच, सततच्या उपसाबंदीमुळे फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। पिकं शेतात वाळू लागलेले आहेत। अशातच हा चोरांचा त्रास शेतकऱ्यांना न परवडणार व नाहक त्रास करणार आहे। तरी पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी हीच विनंती।